राज्यातल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत शरद पवारांनी मोठं भाष्य केलंय। लोकसभेच्या 48 पैकी 35 जागांवर एकमत झालंय। बाकी जागांबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती शरद पवारांनी दिली। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार याचं चित्रच पवारांनी स्पष्ट केलंय। तसंच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सहभागी होणार का याचंही त्यांनी उत्तर दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार पलटवार केलाय। अजित पवारांनी तरुणांना संधी न देण्यावरून पवारांवर वारंवार लक्ष केलं होतं, त्यावरूनच अजित पवारांना पहिली उमेदवारी कुणी दिली, अजित पवारांना कुणी आणलं असा बोचराच सवाल शरद पवारांनी केला। याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही असा टोलाही शरद पवारांनी लगावला। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्ष सुनावणी संदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहेत। शरद पवार गट तसंच अजित पवार गटाची संमती घेऊन सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे। नव्या वेळापत्रकाबाबत सुनावणी दरम्यान चर्चाही झाली। आजची सुनावणी संपली असून यापुढची सुनावणी आता 23 जानेवारीला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये आले, मात्र त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जावं वाटलं नाही अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली। मोदींवर टीका करण्याआधी राहुल गांधींना सावरकरांसमोर नतमस्तक व्हायला सांगा असा सल्ला भाजपच्या नितेश राणेंनी दिलाय। नाशिकमध्ये होणाऱ्या ठाकरे गटाच्या अधिवेशनावरून संजय राऊत आणि नितेश राणेंमध्ये जुंपली। नाशिकमध्ये शिवसेनेचं विराट अधिवेशन आणि सभा होईल। लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा रणशिंग नाशिकमधून फुंकणार असल्याचा दावा राऊतांनी केला। तर 22-23 जानेवारीला होणारं ठाकरे गटाचं अधिवेशन म्हणजे श्रद्धांजली सभा असल्याची टीका नितेश राणेंनी केली। निवडणूक आयोगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची कोल्हापुरात स्वच्छता केली। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हातात झाडू घेऊन मंदिराच्या परिसराची स्वच्छता केली। त्यांच्यासोबत कार्यकर्ते, महापालिकेचे अधिकारी आणि स्वच्छता कर्मचारीही उपस्थित होते। नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला। नव्या कायद्याचा आधार घेत कोल्ड स्टोरेज चालक कोल्ड स्टोरेजमधून फळांचा व्यापार करतात, या विरोधात माथाडी, मापाडी आणि व्यापाऱ्यांनी हे आंदोलन केलं। सांगलीतील 202 मंदिरांची स्वच्छता करण्यात आली। राम प्राण प्रतिष्ठेनिमित्त महापालिकेचे आरोग्य आणि इतर कर्मचाऱ्यांनी मंदिरं स्वच्छ केली। पालिकेचे आयुक्त, उपायुक्तांनी देखील स्वच्छता मोहिमेत भाग घेतला। पालघर जिल्ह्यात दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचं पुन्हा उघड झालंय। मोखाडा तालुक्यातील गर्भवती आदिवासी महिलेला वेळेत उपचार मिळाले नाहीत, यात पोटातील बाळासह महिलेचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळेत उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। तर महिलेच्या बाळाचा गर्भात आधीच मृत्यू झाला होता असा दावा मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी केलाय। मुंबईतील सायन रेल्वे स्टेशन बाहेरील 110 वर्ष जुना पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद झालाय। पूर्व पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या पुलाचं तोडकाम आजपासून सुरू केलं जात आहे। रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी हा पूल तोडण्यात येतोय, यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। साताऱ्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हेल्मेट वापरा, हॉर्न नको ही जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली। गांधी मैदानापासून या रॅलीला सुरुवात झाली। प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून याचा शुभारंभ झाला। पुण्यातील शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला गुंड विठ्ठल शेलारची पुणे पोलिसांनी धिंड काढली। जिथे विठ्ठल शेलारने आपल्या गुंडगिरीने दहशत माजवली, त्याच परिसरात पुणे पोलिसांनी धिंड काढली। एवढंच नाही तर विठ्ठल शेलारची बुलेट प्रूफ स्कॉर्पिओ गाडीही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केली आहे। वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाज धर्मरक्षक मंचकडून 150 कार सेवकांचा सत्कार करण्यात आला। अयोध्या योद्धा म्हणून त्यांना गौरवण्यात आलं। यावेळी भाजपचे आमदार लखन मलिक आणि शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे जाणार नाहीत, तर उद्धव ठाकरे 22 जानेवारीला नाशिकच्या दौऱ्यासाठी निघतील। अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात आरती करणार आहेत, तर त्यानंतर ते गोदा घाटावरही आरती करतील। 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे।
पंतप्रधान मोदींनी तिरुचिरापल्लीमधील रंगनाथ स्वामी मंदिरात दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली। 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मोदी अनेक मंदिरांना भेटी देत आहेत। त्या पार्श्वभूमीवर ते तामिळनाडू दौऱ्यावर आहेत। राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेंनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। त्यानंतर संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी साई संस्थान प्रशासनाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला। भंडाऱ्यात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू असून 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। आतापर्यंत 30,13,571 क्विंटल धान खरेदी झाली। जवळपास 28,000 शेतकऱ्यांना 220 कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीनं पैसे वर्ग करण्यात आले। मात्र अद्याप 63,000 शेतकऱ्यांचे 438 कोटी रुपये थकीत आहेत। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण सुरूच आहे। गेल्या 2 महिन्यात सुमारे 2,500 रुपयांची तर गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज सरासरी भावात क्विंटल मागे 400 रुपयांची घसरण झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समिती देखील हीच परिस्थिती आहे। सतत होणाऱ्या दराच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। नाशिकमधील देवळाली कॅम्प भागात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झालाय। या भागात गेल्या काही दिवसांपासून 3 ते 4 बिबट्यांनी धुमाकूळ घातलाय। त्यातील एक बिबट्या जेरबंद झाला असून आणखी 3 बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे। वन विभाग त्यांचा शोध घेत आहे। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये टिपरने एका दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत एक महिला जागीच ठार झाली आहे। राजीव गांधी चौकात हा अपघात झाला। घटनेनंतर मोठ्या प्रमाणात नागरिक घटनास्थळी जमले होते। टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच आता शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी 3रं लग्न केल्याची माहिती समोर आली आहे। शोएब मलिकनेच त्याचे फोटो सोशल मीडियावरती शेअर केलेत, तर सना जावेदने इन्स्टाग्राम अकाउंटवरचं नावही बदललं असून सना शोएब मलिक असं नाव इन्स्टाग्राम अकाउंटला दिलंय। मडगाव एक्सप्रेस सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आलाय। या सिनेमातून अभिनेता कुणाल खेमुने पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलंय। हा एक कॉमेडी सिनेमा असणार आहे। 22 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। मैं अटल हूं हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। विधिमंडळात काल मैं अटल हूं या सिनेमाचं खास स्क्रीनिंग करण्यात आलं। हा सिनेमा भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे।